आज माझी एक छोटी चूक झाली आणि 300 रुपये पाण्यात गेले बघा. काय झालं, आता ना प्रणितीच्या एक्झाम चालू आहे, तर त्यामुळे तिला सोडायला मला जायचं होतं. तिला सोडून घरी आले आणि एका तासात परत तिला आणायला जायचं होतं. तर त्यामुळे येऊन पटापट अगोदर राहिलेली कामं आवरली आणि शांत बसून थोडा नाश्ता केला. परत चेंज करून लगेच तिला आणायला गेले आणि येता येता दूध राहिलं होतं ते घेतलं. आता घरी जेव्हा मुलं शाळेतून येतात ना, तेव्हा त्यांना खूप काही सांगायचं असतं. त्यामुळे नेहमी ना मी कितीही कामात असू दे, अगोदर त्यांचं सगळं ऐकून घेते. तसं आज सुद्धा शांत बसून तिचं सगळं ऐकलं आणि लगेचच स्वयंपाकाला लागले. तोपर्यंत गट्टू सुद्धा पप्पा बरोबर शाळेतून आला. त्यानंतर सगळ्यांनी जेवण केलं आणि 2 ड्रेस फिटिंग करायचे होते ते केले. तर संध्याकाळी इकडे गट्टू खेळत होता ना, तेव्हा मला अचानक लक्षात आलं, की अरे आपण सकाळी जेव्हा वॉकिंगला गेलो होतो ना, तेव्हा आपली छत्री तरी तिथंच विसरून आलोय. पटकन गट्टूला बरोबर घेतलं आणि लगेच गेले पार्कला. आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत एवढी लोकांची तर ये-जा असते, त्यामुळे छत्री काय मिळणं शक्य नव्हतं. पण आपली एक वेडी आशा आणि म्हणून गेले. आता इथं चेक केलं सगळीकडे, पण कुठं काही मिळाली नाही. मग काय, आता गेले 300 रुपये पाण्यात. तर मंडळी, तुमच्यामुळे सुद्धा कधी असं कुठलं नुकसान झालं आहे का? हे मला कमेंट करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा. बाय.